तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। दिल्ली येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ गुरुवारी दिनांक 23 जुलै रोजी संग्रामपूर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली बंद पाडण्यात आला। या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिल्याचे दिसून आले। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या कारवाईचा निषेध नोंदवत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। त्यानुसार वरवड बकाल बसस्थानक संग्रामपूर शहरासह संग्रामपूर तालुक्यात बंद पाळण्यात आला। आंदोलनादरम्यान वरवड बकाल बसस्थानक, संग्रामपूर बसस्थानक व परिसरात काही काळ रास्ता रोको करण्यात आला। त्यामुळे परिसरात काही वेळ वाहतुकीवर परिणाम झाला होता। परिस्थिती शांततेत राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडक बंदोबस्त ठेवला होता। आयोजकांच्या म्हणण्यानुसार या बंदला काँग्रेस, पॅन्थर, भारिप, बहुजन महासंघ तसेच इतर पक्ष व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। शेतकरी, शेतमजूर आणि विद्यार्थ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला। विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारने संवेदनशील भूमिका घ्यावी, संबंधित मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा आणि आंदोलनादरम्यान झालेल्या कारवाईची चौकशी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। हत्या करणारा हा कालचा जंतर मंतरचा प्रसंग होता। कारण महिलांचा सन्मान नाही, महिलांच्या विभत्स प्रकारे त्यांच्या अब्रूची लक्तरे त्या दिल्ली पोलीस प्रशासनाने विषयावर टांगली। जनरल डायरचे प्रकरण आपण इतिहासात बघितलं असेल, पण आज जनरल डायरपेक्षा क्रूर रणनीती भाजप सरकारने नेमलेली आहे। आणि मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप हे कायम बहुजन विरोधी काम करतात। कारण आपल्या बहुजनांच्या मुलांचे पेपर फुटले आणि पेपर भाजपच्याही मुलांचे फुटले, पण इतकं माणसाने इतका माइंडसेट केला असतो आणि इतकं प्रॉपर ब्रेन हॅमरिंग केलं असतं की आज हे लोक जर आम्ही आंदोलन केले तर आमच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनासमोर ठेवलेला आहे। त्या म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की फक्त हे आमचं आंदोलन निषेध आंदोलन नाही, तर ज्या पोलिसांनी त्या लोकांना मारहाण केली, विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्या सगळ्या पोलीस प्रशासनावर मारहाणी गुन्हे दाखल करावे असं आमचं म्हणणं आहे। इन्क्लाब जिंदाबाद। आज सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक या ठिकाणी देण्यात आली। कारण परवाला जंतर मंतर येथे 15 दिवसापासून परिवहनाचे रक्षते म्हणून सोनम वांगचुक सर आणि CGPचे अभिजित दिपके हे त्या ठिकाणी विद्यार्थ्याच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी आंदोलनाची हाक दिली होती की जो नीट पेपर फुटला, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलं जे रात्रंदिवस अभ्यास करून त्या नीट पेपरची तयारी मुलांनी केली होती आणि तो नीट पेपर उद्याचा असताना आज तो नीट पेपर असा फुटतो आणि त्याच्यात अनेक मुलांचं या ठिकाणी भविष्य हे उद्ध्वस्त होताना दिसतंय। खऱ्या अर्थानं इंग्रजांच्या सोबत लढण्याचं काम सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरूनं केलं आणि या देशातल्या हुकुमशाही असणाऱ्या मोदी सरकारच्या सोबत लढण्याचं काम या देशातला विद्यार्थी करतोय। खऱ्या अर्थानं त्या जंतर मंतरवर चाललेल्या आंदोलनावर त्या ठिकाणी मोदी सरकारच्या दडपशाहीनं त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांवर लाठीचाठीचा हल्ला केला। अनेक या ठिकाणी शिक्षणासाठी या स्वातंत्र्याच्या भूमीमध्ये विद्यार्थ्यांना रक्त सांडावं लागतं, हे दुर्दैव आहे। त्या मोर्चाच्या समर्थनार्थ आज आम्ही या ठिकाणी वरवड बकाल बंद केलं आणि वरवड बकाल बंद करून या मोदी सरकारचं, या दलिंदर सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध केला। त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे या संदर्भातला हा बंद आजचा या ठिकाणी झाला। सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी बंदची हाक दिलेली आहे। त्याला वरवड बकाल येथे पूर्ण दुकानदार असतील व काही व्यापारी बांधव असतील यांनी स्वयंपूर्तीने बंदची हाक दिली। तर कारण असे की जंतर मंतर या ठिकाणी जे CGP जे विद्यार्थी आहेत जे प्रोटेस्ट करत होते, आज जे पेपर फुटीच्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत। नीटचा पेपर फुटला, नीटचा पेपर फुटला हा सर्वसामान्य विषय नव्हे। नीटचा अभ्यास करताना डोळ्यामध्ये तेल टाकून रात्रभर जागून अभ्यास करावा लागतो आणि हा पेपर जर फुटलाच असेल तर काय त्या विद्यार्थ्यांची दयनीय अवस्था असेल की जो विद्यार्थी रात्रभर अभ्यास करतो त्या विद्यार्थ्याचा पेपर फुटला जातो आणि आत्महत्या करणार नाही तर काय करणार असा विद्यार्थी। एवढंच होत नाही, दुसरा पेपर फुटला, तिसरा पेपर फुटला, त्याच्या विरोधार्थी जर आंदोलन करण्याचा या भारतामध्ये आम्हाला अधिकार नसेल तर मग या लोकशाही जिवंत राहिली का मेली, हा सर्वात मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। अरे ज्या ठिकाणी 12 वर्षाचा लेकरू, 12 वर्षाची आमची भगिनी त्या प्रोटेस्टमध्ये जाते आणि तिच्यावरती या पोलिसांनी अमानुषपणे लाठीचार्ज केला। त्याच्यामध्ये आज असं सांगितलं जातं की 5 तरुण मुली गायब आहेत। त्याचा जबाबदार कोण आहे? आमच्या प्रशासनाला, सरकारला एक प्रश्न आहे की ज्या तरुणी गायब आहेत, ज्यांचे डोके फुटले, की जे आंदोलन शांततेवर चालू होतं, की त्या ठिकाणी रक्ताचा सळा सांडला, हा सळा सांडला कोणी? अरे मजबूर केला सरकारने या पोलीसवाल्यांना मारण्यासाठी, यांना आदेश दिला कोणी मारण्याकरिता? या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी आम्ही त्या CGPला, त्या विद्यार्थ्यांना सहकार्य करताय, त्यांना सपोर्ट करताय, त्यासाठी हा बंद पाडण्यात आला।
धन्यवाद.